उद्यापासून सुरू होणार आहे आपलं हिंदू नववर्ष। तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडव्यानिमित्त उद्या बदलापूर शहरामध्ये विविध अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जर आपण बघितलं तर असाच एक कार्यक्रम संजय जाधव, त्याचबरोबर अभिषेक जाधव आणि अभिजित सर यांच्या माध्यमातून सुद्धा उद्या साकार होणार आहे। नेमकी रूपरेषा काय असणार आहे या कार्यक्रमाची ती आता आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते। गुढीपाडवा म्हटलं तर सगळ्यांनाच आनंद असतो, त्यामध्ये विविध असे कार्यक्रम, मग काय पाहिजे अजून। तर रूपरेषा जाणून घेऊया कार्यक्रमाची। नमस्कार सर। नमस्कार। जसं आपण आता उल्लेख केलं की गुढीपाडवा, तर सर्वात पहिल्यांदा आपण बदलापूर शहरात हे कार्यक्रम असं घेऊन आलेलो आहे। मुंबई या साईडला असे कार्यक्रम होत असतात, मुंबई ठाणा इथे कार्यक्रम होत असतात, पण आपल्या बदलापूर शहरात कधीच असं कार्यक्रम झालेला नाहीये जेणेकरून सगळे आपले मराठी बांधव असतील, न जात न धर्म बघता सगळे एकत्र येतील असं कोणता कार्यक्रम बदलापूर शहरात मागच्या कित्येक वर्ष झालेलं नाहीये। न झालेलंच आपण बोलूया, कित्येक वर्ष नाही, न झालेलंच बोलूया। तर आपण विचार केला की मराठी माणूस आपला संघटित झाला पाहिजे। त्यानंतर जे काय त्यांचे प्रश्न आहेत, आता प्रत्येक समाजाचे मला सांगा, प्रत्येक समाजाचे प्रश्न सोडवले जातात, त्यानंतर प्रत्येक समाजाचे कार्यक्रम केले जातात, पण कोणताच कार्यक्रम हा असं सर्वांना एक घेऊन असं कोणताच कार्यक्रम होत नाही बदलापूर शहरात। तर आपण पहिल्यांदा विचार केला की आपण असं गुढीपाडवा म्हटलं तर आपलं नवीन वर्ष आहे, तर नवीन वर्ष आपण सर्व मराठ्यांना, सर्व मराठी बांधव असतील, मग ते त्यात जात कोणतीच येत नाही, कोणता धर्म येत नाही, मी माझी मातृभाषा ही मराठी, माझी मायभाषा ही मराठी असं म्हणून आपण सगळे एकत्र आपण आलो पाहिजे आणि आपण एक संघटना आपली दाखवली पाहिजे की आपण पण भक्कम आहेत। तर गुढीपाडवा आम्ही आमचं कार्यक्रमाचं नावच बदलापूरकरांचा गुढीपाडवा, तर याच्यामध्ये कोणताच पक्ष नाही, कोणतंच काय नाही, हे आम्ही सर्वांनी आयोजन केलेलं आहे। तर याचं नावच बदलापूरकरांचा गुढीपाडवा आहे, हा तुमचा गुढीपाडवा आहे जे आपण इकडे साजरा करणार आहोत। तर साधारणतः सकाळी आपण सर्वात आधी 7 वाजता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। 7 वाजता ज्यांच्यामुळे आपण गुढीपाडवा साजरा करतो, आपले शिवराजे छत्रपती महाराज, शिवाजी महाराज, त्यांच्यामुळे आपण हा गुढीपाडवा आज त्यांच्यामुळे आपण साजरा करतो। आपले छत्रपती संभाजी महाराज झाले, त्यांनी कधीच ते शरण आले नाही, कधी त्यांनी दुसरं धर्म स्वीकारलं नाही, तर त्याच्यामुळे आज आपण आपलं अस्तित्व आहे, तर आपल्याला कुठेतरी हे जपलं पाहिजे। तर सर्वात आधी 7 वाजता सकाळी शिवछत्रपती यांच्या पुतळ्याजवळ आपण गुढी उभारणार आहोत आणि त्यानंतर 7:30 वाजता आपण शिवसूत्र वाद्य पथक, त्यांचं ढोल ताशा पथक आहे, तर ते आपण 7:30 ते 11 वाजेपर्यंत ते कार्यक्रम राबवणार आहोत। आणि त्याच्यामध्ये आपण उत्कृष्ट वेशभूषा, आपण हे कार्यक्रम आपण आयोजन केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये महिला असतील, महिलासाठी आपण प्रथम, द्वितीय, तृतीय असं आपण पारितोषिक व सन्मानचिन्ह आपण ठेवलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपण जे आपलं मराठमोळा साज आहे, आपण त्याच्यामध्ये आमचे कोऑर्डिनेटर असतील, ते बघत राहतील, प्रत्येकाचं नाव, नंबर हे घेण्यात येईल आणि त्या हिशोबाने मग त्यांना सन्मान देण्यात येणार आहे। आणि नुसतं महिलांकरिता नाही, पण पुरुषांकरिता असेल किंवा लहान मुलांकरिता असेल, सर्वांसाठी आम्ही नवीन काहीतरी घेऊन आलेलो आहे। सगळ्यांना सन्मान व सगळ्यांना पारितोषिक आपण ठेवलेले आहे। त्यानंतर 11 ते 12 वाजता बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपलं ठिकाण हेच आहे, 3 स्पाइस अजयराजा हॉल समोर, तिकडनं ते बदलापूर नदी शिव छत्रपतींचा जो नवीन पुतळा उभारलेला आहे तिथपर्यंत बाईक रॅली ठेवण्यात आलेली आहे। आणि दुपारचं ऊन असल्यामुळे आपल्याला बरंचसं कार्यक्रम ठेवता येत नाही, कारण की उष्णता जास्त आहे। तर परत 4:30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि कार्यक्रमाला आपण जे पोवाडे आहेत, पोवाडेमार्फत आपण शिवछत्रपतींचा इतिहास सांगणार आहोत। आजच्या युवा पिढीला इतिहास हा कळला पाहिजे की कसं त्यावेळेस संघर्ष केला आणि आज जे स्वराज्याचं स्थापन केलेलं आहे, कसं सगळं झालेलं आहे, तर हे सगळं आजच्या युवा पिढीला यांना माहीत नाहीये आणि कोण पुस्तक थ्रू कोण वाचू शकत नाही, कारण की एवढी पुस्तक म्हटलं तर आपल्याला हे शक्य होत नाही। आणि आजकाल शाळेमध्ये पण बरेचसे विषय डावळले गेलेले आहेत की इतिहास जो आहे हा नीट सांगितला जात नाही, म्हणून आपण पोवाडे थ्रू सगळं राज्याभिषेक सोहळ्यापासून सगळं दाखवणार आहोत। तर हे कार्यक्रम साधारणतः 3-1 तास चालेल। तर सर्व पालकांना माझी विनंती राहील, लहान मुलं असतील, परत सर्व युवकांना माझी विनंती राहील, आपल्याला इतिहास हा कळलाच पाहिजे आणि आपण यामध्ये सामील झालोच पाहिजे। आणि त्यानंतर मग जसं आपलं नवीन वर्ष आहे, पहिलाच वर्ष आपलं नवीन वर्ष, आपण 31st जल्लोष सगळे करतातच, आपण धिंगाणा करतोच त्या दिवशी, तर आपण इथे सुद्धा धिंगाणा करणारे, पण ते सगळं आपण नियम
जे आपल्याला पोलीस मित्रांनी नियम वगैरे सगळे दिले त्याचं कुठेच उल्लंघन न होता आपण सगळं करणार आहोत। आणि मराठी गाण्यांवर असेल, मराठी जे आपलं संस्कृती आहे त्याच्यावर आपण सगळं जपून सगळं कार्यक्रम करणार आहोत। आणि एवढंच फक्त बदलापूरकरांना विनंती राहील की सर्वांनी जास्तीत जास्त एकत्र यावं, सर्वांनी कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावी आणि सगळे येऊ। आणि आपण हा आपला स्वतःचा गुढीपाडवा आहे, आपला सर्व बदलापूरकरांचा गुढीपाडवा आहे आणि सर्वांनी येऊन एकत्रित आपण खूप जल्लोषात यावर्षी आपण साजरा करूया। खूप छान। तर उद्याच्याच दिवशी अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी उद्या आपल्याला खूप सारे पोवाडे ऐकायला मिळणार आहे आणि ही छान असं आपल्या मराठी संस्कृतीचे जतन करणारे कार्यक्रम इथे आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना घेऊन या कार्यक्रमाला उपस्थिती नक्कीच दाखवा। त्याचबरोबर वेशभूषा कार्यक्रम स्पर्धा सुद्धा इथे ठेवण्यात आलेली आहे। मग तुम्हाला सुद्धा आवड असेल आपली मराठी संस्कृती जपत छान मराठमोळं लुक करायची तर तुम्ही इथे नक्कीच या। त्याचबरोबर अभिजित सरही आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी संवाद चालूया आपण। नमस्कार सर। नमस्कार। काय आव्हान कराल बदलापूरच्या युवांना? सर्वप्रथम तर मला सर्व बदलापूरमधल्या तमाम मराठी बांधवांना भगिनींना हे सांगायचं आहे की आपण सध्याची बदलापूरची स्थिती पाहत असालच की कशा प्रकारे बदलापूरमध्ये जे काही परप्रांतीयांची लोकसंख्या वाढत चालली त्या कारणास्तव राजकीय पुढाऱ्यांनी त्यांचा राजकीय स्वार्थापोटी त्यांचे भव्यदिव्य असे कार्यक्रम बदलापूरमध्ये होतात आणि आपण या शहरात राहतो, ज्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। परंतु ज्या छत्रपतींनी 18 प्रकार जातींना संघटित केलं होतं, ज्या बाबासाहेबांनी संविधानामार्फत आपल्या सगळ्यांना एक केलं होतं, परंतु आज या बदलापूरमध्ये विविध समाजाचे वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम होत आहेत। त्याच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम करण्यामागचा आमचा उद्देश हाच होता की आपल्याला जे विभागलेले मराठी बांधव आहेत त्यांना संघटित करून हा कार्यक्रम एका दुसऱ्याचा नसून हा कार्यक्रम समस्त मराठी बांधवांचा आहे। त्या अनुषंगाने आम्ही हा कार्यक्रम इथं ठेवला आणि फक्त अपेक्षा आमच्या मार्फत हीच माफक अपेक्षा आहे की आम्ही इतरांसारखे कोणते भलाढ्य इथे राजकीय पुढारी नाही आहोत। आम्ही बदलापूरमधले एक सामान्य मराठी तरुण आहोत। आमची अपेक्षा हीच होती की बदलापूरमधला मराठी समाजाची आम्ही आजची हाल आम्ही पाहतोय की कशा प्रकारे त्यांचा फक्त राजकीय वापर केला जातो, त्यांना फक्त दुर्लक्षित केलं जातं। त्यांना कुठे ना कुठेतरी आज आपण हे दाखवून द्यायचं आहे की बदलापूरमधला मराठी समाज हा ज्यावेळी संघटित होईल त्यावेळी आम्हाला इतरांची गरज भासत नाही। त्याच्यामुळे तरुणांना मला ही कळकळीची विनंती आहे की आपण मोठ्यात मोठ्या संख्येने इथं याल, कार्यक्रमाची शोभा आपण वाढवू, कारण की हा कार्यक्रम माझा किंवा आमचा कोणाचा दुसऱ्यांचा नाही, हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहे। हा कार्यक्रम आपल्या अस्मितेचा, मराठी भाषेच्या सन्मानाचा आहे। त्याच्यामुळे कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवाल आणि छत्रपतींचा जो इतिहास जो पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला 2-3 पानं पुरतच होतं तो इतिहास संपूर्ण माहिती करत असेल तर त्या पोवाड्यामार्फत आपण, कारण की पोवाडा ही आपली संस्कृती आहे, ती संस्कृती आपण जपली पाहिजे। डीजेवर तर आपण सगळेजण नाचतोच, परंतु संस्कृती आपण जपली पाहिजे। त्याच्यामुळे या कार्यक्रमाला आपण या जे कार्यक्रम मुंबईमध्ये मोठ्या जल्लोषात होतात त्याच प्रमाणाचा कार्यक्रम असणार आहे। त्याच्यामुळे आपण इथे या कार्यक्रमाला या, त्याच्यामुळे आपल्याला मुंबई सगळ्या ठिकाणी जायची गरज नाही। या कार्यक्रमाला येऊन आपण सगळेजण आपल्या भाषेचा मान सन्मान ठेवण्याची अपेक्षा करतो। जय महाराष्ट्र। खरंच अभिमान वाटतो की आपल्या बदलापूर शहरामध्ये अजून सुद्धा असे युवा नेतृत्व आहे। आज दोन्ही युवा नेतृत्वाने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गुढीपाडव्या निमित्ताने। सगळ्याच बदलापूरकरांना विनंती राहील की भरभरून असा प्रतिसाद द्या आणि उद्याच्या दिवशी तुम्ही सुद्धा बदलापूरकरांचा गुढीपाडवा 2025 कुठल्याही पक्षाचा हा नाही आहे, तुमच्या सर्वांचा आहे। तर या कार्यक्रमाला नक्कीच तुमची उपस्थिती दाखवा। बघत रहा आपले बदलापूर। स्वप्नालीसह काही बोलतात? महिलांना काय आव्हान कराल? महिला जास्त करून घरातच असतात, काय आव्हान कराल? महिलांना पण कसं आहे, आपलं स्वतःचं घर पण आपल्याला बघितलं पाहिजे। तर महिलांना हेच त्यांच्याकडनं अपेक्षा असेल, सकाळी आपलं घरात पूजा वगैरे करून प्रत्येकाच्या घरात गुढी उभारली जाते, तर ते करून त्यांनी पण इथे आपली हजेरी लावली पाहिजे। आणि मराठमोळा साज रोज हा साज आपण नेसत नाही किंवा आपण या वेशभूषात आपण कधी दिसत नाही। जर कोणता कार्यक्रम असेल तेव्हाच आपण हा साज आपण घालतो किंवा प्रकट करतो। तर सर्व महिलांना एवढीच त्यांच्याकडनं अपेक्षा मी ठेवतो, माझ्या माता भगिनी असतील सगळ्यांकडनं एवढीच अपेक्षा ठेवतो की उद्या या तुम्ही या कार्यक्रमाला, हा तुमचा हक्काचा कार्यक्रम आहे। इथे तुम्ही याल, तुम्हाला असं कधीच म्हणजे असं कोणत्याही क्षणाला असं वाटून देणार नाही, कोणताही आमचं कार्यकर्ता असेल किंवा कोण आयोजक असतील त्यांच्यात कुणाला असं वाटून देणार नाही की हा कोणता इतर पक्षाचा किंवा इतर कुठला कार्यक्रम आहे। हा आपला बदलापूरकरांचा गुढीपाडवा आहे, तर आपला घरचा कार्यक्रम आहे, तर सर्वांनी उद्या हजेरी लावाल हीच मी अपेक्षा सर्वांकडनं ठेवतो। धन्यवाद। बघत रहा आपले बदलापूर। नक्की या तुम्ही सुद्धा उद्याच्या कार्यक्रमाला। जसं की सरांनी सांगितलं 31 आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो, परंतु खऱ्या अर्थाने जर आपण गुढीपाडवा त्यापेक्षा 2 पटीने साजरा केला तर आपण मराठी संस्कृतीचे जतन करतो आहे आणि कुठेतरी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या बदलापूरच्या भूमीचा मान राखतो आहे असं म्हणायला हरकत नाही।
तर पुढील वाटचालीसाठी आपण नक्कीच दोन्ही युवकांना खूप खूप शुभेच्छा देऊया आपले बदलापूरतर्फे. आणि उद्याचा कार्यक्रम तुम्ही सुद्धा आपले बदलापूरवरती लाईव्ह बघू शकता. धन्यवाद.